आमच्या 90% ताईंचा एक फार मोठा आरोप आहे की आमच्यावरती जेवढी बंधनं घरात आहेत तेवढी बंधनं आमच्या दादावर म्हणजे भावावर नाहीत. माझ्या बहिणींनो, याचा तुम्ही अभिमान बाळगा की तुमच्यावर बंधनं आहेत. याचं कारण तुम्ही सर्वश्रेष्ठ असणाऱ्या हिंदू धर्मात जन्म घेतला आहे. कारण याचं कारण असं आहे, आता कथा झाली, महाप्रसाद झाला आणि तुम्ही घरी निघालात, पण घरी जाताना रस्त्याच्या कडेला लोखंड पडलेलं असेल, तुम्ही ते बाजूला करणार आणि पुढं निघून जाणार, बरोबर. पण त्या चांदी पडलेली असेल तर देवाच्या गाभाऱ्यात चोरी नको, ती चांदी उचलून तुम्ही मंदिरात आणून ठेवणार. पण त्याच जागी जर सोनं असेल तरी तुम्ही कदाचित विचार कराल, 1 लाख 1.25 लाखापर्यंत गेलंय तरीही की देवाच्या दरबारात चोरी नको, ते सोनं उचलून तुम्ही मंदिरात आणून ठेवाल. पण जाताना जर तुम्हाला हिरा दिसला, तो घरी जाईल आणि घरी गेल्यानंतर टी व्ही समोर ठेवून दिला आणि काम संपलं, तुम्ही झोपायला निघून गेलात, असं होईल का? तो कपाट उघडलं जाईल, कपाटातल्या लॉकर उघडलं जाईल, त्याच्या आत तो हिरा जाईल, त्यानंतर लॉकर लावलं जाईल, कपाटाला कुलूप लावलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही 2 वेळा ओढून पाहाल. का? कारण तो हिरा आहे. तुमच्यावर बंधनांचं खऱ्या अर्थानं लॉकर यासाठी आहे कारण तुम्ही तुमच्या घरातला हिरा आहात, म्हणून तुमच्यावर बंधनं आहेत. हे जीवनात कधी विसरू नका. कारण घरातला मुलगा जर चुकला ना महाराज, एका पिढीचा नाश होतो. पण घरातली लेक जर चुकली तर 2 कुळांना बट्टा लागल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता खऱ्या अर्थानं पहाडासारखा, वाघासारखा असणारा तुमचा बाप गावातल्या चौकात उभा राहतो, त्याला सगळं गाव घाबरतं. पण जर लेकीचं चुकीचं पाऊल पडलं तर त्या लेकीला समजून सांगण्यासाठी तो बाप ढसढसा रडताना आपण अनेक उदाहरणं पाहतो. कारण बापाच्या जीवनात तुमचे वडील जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्ही त्याची कन्या आहात. पण ज्या दिवशी त्या बापाच्या हातात काठी आली, त्याची दुसरी लेक म्हणजे त्याची मुलगी असते, खऱ्या अर्थाची दुसरी आई म्हणजे त्याची मुलगी असते. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण त्याच लेकीचा जर मार्ग चुकला ना तर त्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं. कारण तुमची आई तर रडून तरी मोकळी होते हो, तिला रडता तरी येतं. पण तुमचं पाऊल जर चुकलं ना, पहाडासारख्या असणाऱ्या तुमच्या बापाला रडताही येत नाही, बोलताही येत नाही, कुणाला सांगताही येत नाही. म्हणून तो बाप शेताच्या बांधावर जातो, आजूबाजूला पाहतो आणि गुडघ्यात डोकं घालून हमसून हमसून रडतो, कारण त्याला कुणाचा आधार मिळत नाही. अरे त्या बापाला बोलता येत नाही, म्हणून तो बाप कधी कधी पत्राचा आधार घेऊन खऱ्या अर्थानं चुकीचा मार्ग निवडून आपली घरातून निघून गेलेल्या लेकीला भावनांच्या माध्यमातून साथ घालत असतो. तो बाप आपल्या लेकीला सांगत राहतो, प्रिय बाळा, मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितोय. कारण अगदी तसंच आहे. कारण खऱ्या अर्थानं तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती, म्हणून मित्राकडं उसने पैसे घेऊन तुझ्यासाठी घेतलेला मोबाईल तर काल दुपारपासून तू बंद करून ठेवलास लेकरा. तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे, पण कालपासून समाजाच्या, गावच्या आणि शेजारच्यांच्या नजरा चुकवत तुझ्या आईनं तर घराचा दरवाजाच बंद केलाय लेकरा. पण राहून राहून तुझ्या या बापाच्या अंतकरणात एकच प्रश्न येतो, का केलंस असं? काय चूक होती तुझ्या आईची, जिनं आयुष्यभर घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला? काय चूक हो तुझ्या बापाची, ज्यानं आयुष्यभर तुझी सगळी स्वप्न पूर्ण करता यावीत म्हणून आंघोळीच्या साबणानं स्वतःची दाढी खरवडली? बाप करे जोडी लेकुराचे ओढी, बाप करे जोडी लेकुराचे ओढी, बाप जोडी कधी लेकुराची ओढी, बाप जोडी कधी लेकुराची ओढी, बाप करे जोडी लेकुराची ओढी, बाप करे जोडी लेकुराचे, बाप जोडी जोडी लेकुराची ओढी, बाप करे जोडी लेकुराचे ओढी, आपुले
एकाएकी केलो मिरासीचा धनी एकाएकी केलो मिरासीचा धनी आपुली कुरवंडी वाळुनी आपुली कुरवंडी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा लक्षात घ्या महाराज, तो एक बाप असतो जो आयुष्य आपल्या लेकरांसाठी समर्पित करत राहतो. आयुष्याच्या शेवटी मात्र कोळसा होऊन जातो, पण कोळसा होण्या अगोदर मात्र तो प्रकाश आपल्या लेकरांना समर्पित करून जातो. कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तुमच्या माझ्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. तो बाप आपल्या लेकरीला पत्राच्या माध्यमातून साथ घालत घोरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला ओटामध्ये आसो जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुखी मुखी माया त्याच्या काय गावाने मुखी मुखी माया त्याची मुखी घालवेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड जणू वाकल आबाळ त्याच्या विना पातोळा जनरानो माळ घडीभर तो थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर किती जरी लावल तू आभाळाला हात किती जरी लावले तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात वाच त्याच्या डोळ्यातले कधी कासाविसे तुझ्या पायी राबल मी होतो त्याची खुशीर होतो त्याची खुशी घडीभर तो थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर उरामती माया त्याच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी डोळ्यातल पाणी झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला ओटामध्ये हासो जरी कणा वाकला
घडीभर तो थांब जरा ऐक त्याची हापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर. अजून एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत महाराज. खऱ्या अर्थानं आईवरती अनेक कथा कीर्तनं आली, पण बाप समजून घेतलाही जात नाही आणि त्याला समजून घ्यावंही त्याची अपेक्षाही राहत नाही. पण एखाद्या लेकीचं पाऊल जेव्हा चुकतं तेव्हा तो बाप मात्र पत्राच्या माध्यमातून आपल्या लेकीला साथ घालत सांगत राहतो, खऱ्या अर्थानं बाळा, काय चूक हो तुझ्या बापाची, त्यानं आयुष्यभर त्याच्या घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला. काय चूक हो तुझ्या दादाची, ज्यानं खऱ्या अर्थानं पॉकेट मनीचे पैसे साठवून रक्षाबंधन भाऊबीजेला तू मागेल ते दिलं. बाळा, काय चूक होती आम्हा साऱ्यांची की क्षणात तू आम्हाला परक करून निघून गेलीस. अरे, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस तुला पोटात ठेवलं, क्षणार्धामध्ये त्या आईचं प्रेम विसरलीस. ज्या बापानं आयुष्यभर खऱ्या अर्थानं कष्टाच्या घामाच्या थेंबांमध्ये तुझ्या कन्यादानाचं स्वप्न घेऊन घामामध्ये स्वतःचा खऱ्या अर्थानं देह भिजवला, त्या बापाचं प्रेम विसरलीस. ज्या दादानं आयुष्यभर तुझ्यावर मायेचं छत्र ठेवलं, त्या दादाचंही प्रेम विसरली. बाळा, तुला आठवत नसेल रे, आणि आठवेलही कसं म्हणा. तू गर्भात होतीस आणि रात्रीच्या 1:30 वाजता तुझ्या आईचं पोट दुखू लागलं. बाळा, तुझ्या आईला दवाखान्यापर्यंत घेऊन गेलो. 1.5 तासांचा काळ गेला आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी सांगितलं, बाळाचे पाय फिरलेत, पाणी कमी झालं आहे, सिजर करावं लागेल, OPDमध्ये जाऊन 60,000 रुपये जमा करा. बाळा, आयुष्यभर तुझ्या बापानं त्याची गरिबी तुला कधी दाखवली नाही, पण आज तुला तुझ्या बापाची गरिबी वास्तवात सांगून जातो. त्या दिवशी तुझ्या या अडाणी बापाच्या खिशात अवघे 4,000 रुपये होते रे. रात्रीच्या 2 वाजता मित्रांचे उंबट्टे झिजवले, पण कुठून तरी पैसे जमा केले आणि खऱ्या अर्थानं धावत आलो. बाळा, तू जन्माला आली ना, माझे मित्र मला सांगत होते तुझ्या घरी लेक आली, आणि लेक म्हणजे धनाची पेटी. पण माझ्या सगळ्या मित्रांना मी आवर्जून सांगत राहिलो, माझ्या घरी माझी लेक आली, माझी लेक म्हणजे धनाची पेटी नाही, माझ्या घरी साक्षात माझी लक्ष्मीच आली. म्हणून तर बाळा, उंबऱ्याच्या आत तुला घरात घेताना कुंकवाच्या पावलांनी तुला घरात घेतलं, कारण तू फक्त माझी लेक नाही, माझ्या घरची लक्ष्मी होतीस. बाळा, अरे, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तुझे जन्म झाला ना, माझे सगळे मित्र माझ्याकडे बर्फी मागत होते, पण या डेअरीवरती उभा होतो, तुझ्या बापाच्या खिशात रुपयासुद्धा नव्हता रे. मित्रांकडे उसने पैसे घेतले, पण माझ्या सगळ्या मित्रांना बर्फी चारली. पण बाळा, तुला खरं सांगू, काल दुपारपासून तू निघून गेल्यापासून तुझ्या जन्मानंतर तीच बर्फी खाली लोक काल दुपारपासून माझ्या तोंडात शेण घालतायत. बाळा, का केलंस असं? काय चूक होती आम्हा साऱ्यांची की क्षणात मात्र तू आम्हाला सोडून निघून गेलीस. बाळा, कालपासून तुझ्या आईनं घराचा दरवाजासुद्धा उघडला नाही. का? तिची लेक सासरी गेली म्हणून नाही, तिच्या काळजा तुकडा कुणातरी हात धरून घरातून निघून गेलाय ना म्हणून. कालपासून तुझा बाप गावातल्या चौकातही गेला नाही. का? त्याची लाडाची लेक सासरी गेली म्हणून नाही, त्याची लाडाची लेक कुणातरी हात धरून घरातून निघून गेली ना म्हणून. कालपासून 24 तास गावामध्ये तुझा हुंदडणारा दादा कालपासून गावातही गेला नाही. का? त्याचा स्वाभिमान असणारी त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही, त्याची लाडाची ताई कुणातरी हात धरून घरातून निघून गेली ना म्हणून. बाळा, खऱ्या अर्थानं तुला म्हणत असशील तो तुझा प्राण आहे, श्वास आहे, जीव आहे. बाळा, 1 वर्षाच्या प्रेमात तुला तो जीव वाटू लागला, पण 20 वर्षाच्या प्रेमामध्ये हा बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो एवढं साधं नाही कळालं तुला. अरे, तुला जायचंच होतं ना, तर लहानपणी चिऊचा काऊचा म्हणत एक घास तुझ्या तोंडात घालत होतो, तो घास तू माझ्या तोंडात घालायची. तुला जायचंच होतं तर गोड शिरा बनवला असता, त्यात थोडं विष टाकलं असतं,
चिऊचा काऊचा म्हणत तो घास मला भरवला असता तर सकाळी जागच आली नसती, हा दिवस पाहण्याची वेळच आली नसती. झाली चूक तुझी आज नाही कळायची, पण कधी जर माघारी फिरण्याची वेळ आली तर पुन्हा धावते. भले हा बाप रागवेल मारेल, पण पुन्हा तुला कुशीत घेईल. कारण हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे. माझ्या घरातल्या लक्ष्मीचं रूप तुझ्यात पाहणारा हा तुझा बाप आहे. माझ्या बहिणींनो, या कथेच्या निमित्तानं तुम्हाला एकच विनंती करून जातो, एक वेळ मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण मंदिरातल्या परमात्म्याचं प्रारूप असणाऱ्या आपल्या मात्यापित्यांना आपल्यामुळं कधी खऱ्या अर्थानं शर्मेनं गावात मान खाली घालावी लागणार नाही. आणि आपल्यामुळं आपल्या विधाता असणाऱ्या मात्यापित्याची डोळ्यात कधी पाणी येणार नाही, एवढी शपथ या निमित्तानं घेतली तरी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, ज्या मात्यापित्यांनी दिलेल्या संस्कारांचा परिपर्श आपल्या अंतकणात रुजवून आपण जर तो पुढं नेला तर खऱ्या अर्थानं फक्त तुमचं घरच नाही तर ज्या शास्त्रात तुम्ही पाऊल ठेवाल तेही कुळ धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही वास्तवता आहे.